नमस्कार, माझं नाव आहे पल्लवी आणि मी पर्यावरण संवर्धनासाठी काम करते. आमच्या घरातील गॅसचा सिलेंडर संपल्यामुळे मी ठरवलं की चला आपण जाऊन पाहूया की गॅसचा सिलेंडर यायला आपल्या घरी का बरं इतका उशीर लागतो आहे. आणि पाहिलं तर काय, समोर एक भल्या मोठ्या ट्रकमध्ये खूप सारे सिलेंडर घेऊन जाताना तो माणूस दिसला. मी निखिलला म्हणलं चल ह्याचा पिछा करूया, जेणेकरून आपल्याला कळेल की हे सिलेंडर यायला इतका उशीर का लागतो आहे किंवा तो माणूस आपल्याला एक सिलेंडर तरी देईल का. नंतर बघितलं तर ही एक मधली पांढरी गाडी पण त्याच प्रयत्नात होती. मी निखिलला म्हणलं चल भरधाव वेगाने चालव, आपल्याला त्याला गाठायचं आहे. पुढे पाहिलं तर या एका छोट्या गाडीमध्ये पण सिलेंडर होते. मी म्हणलं हे बिना झेड सिक्युरिटीचे जात आहेतच कसे. आणि इथे चालवून निखिलेशला तहान लागली होती म्हणून आम्ही इथे एक कॉफी पान करण्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. आणि आमच्यासमोर होती ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाशी नाती, आमची माती आमची माणसं, रणरणत्या उन्हात. मी तुम्हाला दाखवते हा परिसर. बाहेर छान कॉफीचं दुकान आहे. आणि नंतर आम्ही निघालो परत भरधाव वेगात त्याच गाडीच्या पाठीमागे. आणि मध्येच आम्हाला दिसला असा भला मोठा शेषनाग, जो पूर्ण डोंगरावर विळखा द्यायच्या विचारात होता. आणि जवळून पाहिलं तर कळालं की शेषनाग नसून त्या पायऱ्या आहेत आणि वरती एक मंदिर आहे, तिथे या जात आहेत. हे पाहून आम्ही दोघंही खूप डिसमूड झालो. आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या इथून जहाज न निघाल्यामुळे सध्या जी सगळ्या जगामध्ये युद्धाची स्थिती पसरली आहे आणि ताणतणावाचं वातावरण आहे, पण इथे मात्र शांतीचा प्रतीक असा पांढरा बोगनवेल सगळीकडे फुललेला दिसला. आणि सगळा पूर्ण रस्ताभर हा होता. शेषनाग बघण्याच्या नादात मात्र तो LPG सिलेंडरने भरलेला ट्रक भरधाव वेगात कुठे गायब झाला काही कळलं नाही. आणि आम्ही आलो आहोत आमच्या विसाव्याच्या ठिकाणी. विचार केला होता की गॅस का नाही मिळत आहे, रांगा का लागत आहेत, तो ट्रक कुठे जाईल, कुठून गॅस आणतो, सगळी हेरगिरी आज करून तुमच्या पुढे सादर करू. पण आमच्या तावडीतून सुटला. काय करायचं, मग विचार केला आता इथे विसाव्याच्या ठिकाणी पोहोचलोच आहोत तर छान इथे एन्जॉय करूया ना. आखिर जिंदगी जिंदा दिली का नाम है, क्यों दोस्तों. आणि काय करणार आहोत, कुठे आलो आहोत, सगळं सांगते पुढच्या ब्लॉगमध्ये.